नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2024 मधील जे काही मुलाखत राऊंड आता सुरू होणार आहे, तर याविषयी लेटेस्ट अपडेट काय आहे, त्याचप्रमाणे शिक्षक भरतीची वाटचाल नवीन काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आनंदाची आणि गुड न्यूज ही आहे की शिक्षक भरतीतील जे काही मुलाखत राऊंड सेकंड फेजमध्ये मुलाखत राऊंड होणार आहे, तर याची जवळपास आता सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि येत्या आठवड्याभरात आपल्याला गुड न्यूज मिळणार आहे. मुलाखत राऊंड ही सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता मुलाखत राऊंडची पूर्ण तयारीनिशी आपल्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे की सोमवारपासून तर येत्या शनिवारपर्यंत कधी पण मुलाखत राऊंड हा लागणार आहे, याची पूर्ण तयारी आपल्याला झालेली आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. तर मित्रांनो, शिक्षक भरती मुलाखत राऊंड आता सुरू होतं. येत्या आठवड्याभरात सर्व लिस्ट लागणार आहे. न्यूज बुलेटिनद्वारे लवकर त्याची घोषणा होणार आहे, आपली याबाबत माहिती मिळत आहे. मित्रांनो, मुलाखत राऊंडची लिस्ट बनवण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. पवित्र पोर्टलमार्फत जे काही लिस्ट बनवण्याचे काम आहे, म्हणजे संस्था त्याचप्रमाणे अभ्यासधारक यांचे कंबाईन करून जे काही लिस्ट लावण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. कुठल्याही उमेदवाराने कोणत्या संस्थेने इंटरव्ह्यू द्यायचा, कुठे रिकमेंड होणार, ही संपूर्ण प्रोसेस आता अंतिम टप्प्यात आहे. पवित्र पोर्टलद्वारे याची घोषणा लवकरच आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर जे काही पात्र ठरणार आहेत उमेदवार, शिक्षक भरती मुलाखत राऊंडसाठी जे उमेदवार पात्र ठरणार आहेत, तर जवळपास एक कॅन्डिडेट, एक अभ्यासधारक हा 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकतो. एक उमेदवार 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला जास्तीत जास्त जाऊ शकतो. भले त्याची जर प्रत्येक म्हणजे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी 12वी या सर्व ठिकाणी त्याची क्वालिफिकेशन जरी बसत असली तरी सर्वच म्हणजे प्रत्येक स्टेजनुसार त्याची जरी पात्रता निकष असतील तरीसुद्धा असा अभ्यासधारक जास्तीत जास्त फार तर 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आहे. म्हणजे जवळपास जे काही 10 ठिकाणी त्याचं रिकमेंड होणार आहे. प्रत्येक स्टेजला म्हणल्यानंतर तो 50 ठिकाणी जरी रिकमेंड त्याची पात्रता बसत असेल तरीसुद्धा एक उमेदवार हा जास्तीत जास्त फार तर 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा ऑप्टिंग आउट बाबत. मित्रांनो, जी काही ऑप्टिंग आउट सुविधा दिली होती पवित्र पोर्टलनी, तर या ऑप्टिंग ऑप्टिंग आउट सुविधा आपल्याला 13, 14 आणि 15 जुलैला देण्यात आलेली होती. तर या 3 दिवस ही सुविधा देण्यात आली होती आणि या 3 दिवसमध्ये बऱ्याचशा उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केली आहे. त्यापैकी बऱ्याचशा उमेदवारांनी ऑप्टिंग आउट नो केली आहे. म्हणजेच आम्ही आता या निवड झालेल्या ठिकाणी समाधानी आहोत, आम्हाला मुलाखत राऊंडसाठी जायचे नाही, अशी जे काही ऑप्शन होता यस नो जायचं आहे की नाही, तर अशा उमेदवारांनी नो केलेलं आहे. बऱ्याचशा उमेदवारांनी ऑप्टिंग आउटमध्ये नो केलेलं आहे. त्यामुळे ही आपली खूप आनंदाची बातमी आहे, कारण यामुळे निश्चित जे काही बाकीचे उमेदवार होते, जे काही बाकीचे अभ्यासधारक बंधू भगिनी होत्या, तर यांच्यासाठी मेरिट ही कमी लागणार आहे. निश्चितच मेरिट कमी येईल, कारण जे ऑलरेडी आधी सिलेक्ट झाले उमेदवार होते, तर यांनी या सुविधेतून बाहेर पडल्यानंतर, मुलाखत राऊंडमध्ये बाहेर पडल्यानंतर जे काही उर्वरित कॅन्डिडेट्स आहेत, तर या कॅन्डिडेट्सचं रिकमेंडेशन निश्चित मुलाखत राऊंडसाठी होणार आहे. आणि यामुळे जे काही कमी मार्क्सवाले आहेत त्यांचंसुद्धा रिकमेंड होणार आहे. आणि यामुळे मेरिट लिस्ट, जे काही मेरिट कट ऑफ आहे तो निश्चित कमी येणार आहे. ही सुद्धा महत्त्वाची बाब या पवित्र पोर्टलच्या जे काही मुलाखत राऊंडसाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, ऑप्टिंग आउट ज्यांनी यस नो काहीच केलेलं नाही, तर त्यांचा विचार मुलाखत राऊंडसाठी होणार नाही. मित्रांनो, ज्या उमेदवारांनी जे काही यस नो ऑप्शन होता, तर यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांनी नो केलेलं आहे, तर काही उमेदवारांनी काहीच केलेलं नाही, म्हणजे यसही केलेलं नाही आणि नोही केलेलं नाही. तर आज जे काय कुठलाही रिस्पॉन्स न दिलेल्या उमेदवारांसाठी या मुलाखत राऊंडसाठी कुठलाही विचार होणार नाही. कारण ज्यांनी यस नो दोन्ही ऑप्शन केलेले नाहीत, तर त्यांचा विचार या मुलाखत राऊंडसाठी होणार नाही. भले ते महानगरपालिका सिलेक्ट हो, जिल्हा परिषदमध्ये हो, रयतमध्ये कुठंही सिलेक्ट झाला, पण त्यांनी जे काही ऑप्टिंग आउट सुविधा देण्यात आली होती त्यामध्ये यस नो दोन्ही ऑप्शन केलेले नाहीत, तर अशा उमेदवारांचा कुठेही या मुलाखत राऊंडसाठी विचार होणार नाही. निश्चित त्यांना यात स्वारस्य नाही असे समजण्यात येऊन या मुलाखत राऊंडमध्ये ते बाहेर जाणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे
मुलाखत राऊंडसाठी जवळपास 5,000 जागा असणार आहेत. मित्रांनो, जे काही फेज 1मध्ये शिक्षक भरती झाली होती 11,085 जागा. त्यानंतर जे काही कन्व्हर्जन राऊंड लागला होता, तर या कन्व्हर्जन राऊंडसाठी जवळपास 3,100 जागा भरल्या गेल्या होत्या. म्हणजे आधी 11,000, त्यानंतर जवळपास 3,100 आणि आता या 5,000 जवळपास 5,000 जागा भरण्यात येणार आहेत. कुठल्या तर जे काही मुलाखत राऊंड आहे तर यामधून जवळपास 5,000 जागा या भरल्या जाणार आहेत. तर हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे. 5,000 जागा निश्चित या मुलाखत राऊंडसाठी असणार आहेत. आता यातून किती भरणार, काय भरणार हे आता येणाऱ्या आपल्या काळातच कळणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रयत शिक्षक भरतीबाबत. मित्रांनो, रयत शिक्षक भरतीबाबत बरेचसे कमेंट होत्या, बऱ्याचशा उमेदवारांची विचारणा होती. जे काही रयत शिक्षक भरती मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि यामध्ये जे उमेदवार सिलेक्ट झाले आहेत तर त्यांचं अजून कुठलंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, त्यांचं कुठेही अजून समुपदेशन झालेलं नाही, त्यांच्या अजून कुठेही पदस्थापना देण्यात आलेली नाही, त्यांचे कुठेही अजून कुठलीही प्रोसेस झालेली नाही. सर्व प्रोसेस या पेंडिंग पडलेल्या आहेत. तर या प्रोसेस कधी अशी विचारणा बरेचशा उमेदवार करीत होते. तर मित्रांनो, आता याबाबत जे काही उच्च न्यायालयात हे प्रकरण आहे याबाबत भरतीबाबत, तर येत्या काही काळात जे काही उच्च न्यायालयात केस चालू आहे रयत शिक्षक भरतीबाबत तर त्याचा लवकरच निकाल येणं अपेक्षित आहे. येत्या ऑगस्टमध्ये याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. आणि जर असं याबाबत ही सर्व याचिका निकाली निघली तर जी काही पेंडिंग प्रोसेस आहे रयत शिक्षक भरतीबाबत ती मार्गी लागणार आहे. याबाबत लवकरच न्यायालय निर्णय देणार आहे. तर निश्चित मित्रांनो, कुठलेही घाबरून जाण्याची कारण नाही, कारण तुमचं जे काही रयतमध्ये सिलेक्ट झाले आहेत ते ऑलरेडी शासनाच्या रिकमेंडेशन झालेले आहेत, कुठल्याही गैरमार्गाने झाले नाहीत किंवा कुठल्याही अनधिकृत मार्गाने झाले नाही. तर ते रयत शिक्षकमध्ये जे त्यांच्या हायेस्ट कट ऑफनुसार सिलेक्ट झालेले आहेत आणि हे सर्व म्हणजे शासकीय प्रोसेसमधून झाले आहेत. यामध्ये कुठेही कॅन्डिडेटचं काही हस्तक्षेप नाही. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याची किंवा हातभर पॅनिक होण्याची घाबरून जाण्याची कुठलेही कारण नाही. तुमचं सर्व निश्चित तुम्हाला यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. शासनामार्फत तुमचं रिकमेंडेशन झालं आहे, त्यामुळे कुठलेही तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही. याबाबत लवकरच मार्ग निघणार आहे. तर हे होती मित्रांनो शिक्षक भरतीबाबत जे काही अपडेट चालू आहेत तर त्याबाबत ही माहिती होती. थोडक्यात काही मुद्दे आपण यामध्ये मांडले आहेत. मित्रांनो, जे काही लवकरच येत्या आठवडाभरात शिक्षक भरतीबाबत जे त्या काही दिवसामध्ये आठवडाभरामध्ये शिक्षक भरती मुलाखत राऊंड आपल्याला लवकरच मार्गी लागले दिसणार आहे. लवकर मुलाखत राऊंड लागणार आहे. त्यानंतर मुलाखत राऊंड लिस्ट बनवण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच याबाबत प्रोसेस होणार आहे. पात्र उमेदवार जास्तीत जास्त 10 ठिकाणी मुलाखत देऊ शकतो. भले तुमचं रिकमेंडेशन 1ली ते 5वी 6वी ते 8वी 9वी 10वी 11वी 12वी सर्व ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन बसत असलं तरी तुम्ही काही 50 ठिकाणी इंटरव्ह्यूला जाता येणार नाही. तर कुठल्याही 10 ठिकाणी तुम्हाला यासाठी रिकमेंड केलं जाणार आहे. त्यानंतर ऑप्टिंग आउट सुविधा बऱ्याचशा उमेदवारांनी नो केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित हा कुठेतरी दिलासा आहे त्या सर्व उमेदवारांसाठी जे मुलाखत राऊंडसाठी वाट पाहत आहेत, वेटिंगवर आहेत, त्यांचं निश्चित मेरिट कमी येणार आहे. त्यानंतर ऑप्टिंग आउट ज्यांनी यस नो काहीच केलेलं नाही, जे सिलेक्ट झाले उमेदवार आहेत JDP महानगरपालिका नगरपालिकामध्ये की ज्यांनी ऑप्टिंग आउटकडे बघितले नाही, त्यांनी यस नो हे केलं नाही, तर अशा उमेदवारांचा या मुलाखत राऊंडसाठी कुठलाही विचार होणार नाही. ती ऑलरेडी यातून आता मुलाखत राऊंड बाजूला साईडलाईन झाल्या आहेत. त्यानंतर मुलाखत राऊंडसाठी जवळपास 5,000 जागा असणार आहेत. मित्रांनो, मुलाखत राऊंडसाठी आता जवळपास 5,000 जागा आहेत. आता यातून किती पवित्र पोर्टल किती भरतं आहे, किती रिकामे ठेवतं आहे हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळणार आहे. त्यानंतर जे रयत शिक्षक भरतीबाबत होते तर याबाबत लवकरच उच्च न्यायालय निर्णय देईल आणि पुढले संपूर्ण प्रश्न मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो, हे होते थोडक्यात मुद्दे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेटसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.